नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आता सध्या आहे काश्मीर परिसरातील मॅन ओपस या इमारतीच्या खाली असलेल्या फुटपाथवर. काश्मीरा नाक्यावरून जवळच असलेली ह्या इमारतीच्या खाली आत्ता काही वेळापूर्वीच एक अनोळखी मृतदेह पोलिसांना हाती लागलेला आहे. प्रत्यक्षदर्शी आणि या इमारतीचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार हा व्यक्ती सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी भटकत होता आणि आत्ताच काही वेळापूर्वी त्याचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतलेला आहे. मृतदेहाच्या बॅगेमधून, त्याच्यासोबत एक बॅग होती, त्या बॅगेमधून काही ओळखपत्र मिळालेले आहेत, काही महत्त्वाचे पुरावे कागदपत्र मिळालेले आहेत आणि याच्यामध्येच एक आय कार्ड मिळालं आहे. त्या आय कार्डवरून असं समजतंय की हा व्यक्ती एका ज्वेलरी शॉपमध्ये काम करत होता. त्याच्यावर त्याचा फोटो देखील आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता याच फुटपाथवर त्याचा मृतदेह सापडला. ही जी पार्किंग बघताय, त्या फुटपाथवर जी पार्किंग आहे, या पार्किंगच्या मध्ये ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांच्या इथे मध्ये या ठिकाणी तो मृतदेह मिळालेला आहे. आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह इकडच्या प्रत्यक्षदर्शी आणि सुरक्षा रक्षक, जे इमारतीचे सुरक्षा रक्षक आहेत, त्यांना निदर्शनास आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे. नेमका या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला याचा आता पुढील पोलिसांच्या तपासातच माहिती मिळणार आहे.